छत्र्या घेऊन आणि मॅगी खावा. बाई चालली आहे गावी, मामाच्या गावी. बघू शकता माझ्या साल्याने मला टोपी घातली आहे अशा प्रकारे. मी आले, आम्हाला हे 3 डेअरी मिल्क दिलेत. हे 2-3 कस्टमर असे असतात ज्यांना वाटते की मुद्दामून डिले करतोय का किंवा आमचंच का नाही देत आहे. आता कधी कधी काय होतं की समजा मला प्रणाली आली आहे, प्रणाली एक कस्टमर आहे. सो हे गाईज, वेलकम बॅक टू टीपीज व्लॉग. आता बायला तर घेतलंय सोबत, शॉपवर चाललोय आणि मस्तपैकी पावसाची सुरुवात झाली आहे. आता हा मस्त पाऊस आमच्या धंद्याची मस्त लाव, अरे जोरात चालू झाला. आता पोहोचतोय आणि थोड्या वेळाने जातो, मग मी पनूला पिक करतो आणि मग शॉपवर जातो. आता व्हिडिओ इकडून यासाठी चालू केला की पावसाचा फुल वाईब आहे, मजा येते. पण धंदा कसा होता माहीत नाही, कारण का आम्हाला जे बाहेर छत्री लावायची आहे ती अजून त्याचा स्टँड रेडी नाही आहे, ते मंगळवारी होईल. तर बघू आज कस्टमर येत आहेत तर कसं करतात. छत्र्या घेऊन ये आणि मॅगी खावा. आता जातो पनूला घेऊन येतो, मग भेटू आपण. आता पनू पण आली आहे, बाय पण आहे आणि अथर्व पण आहे. आणि सर्व म्हणजे मला वाटतं पहिलीच ऑर्डर आम्हाला वेजी मॅगीची आलेली आणि आता डायरेक्टली 2 व्हाईट सॉस आहे आणि 1 चीज कॉर्न पास्ताची आहे. सो दिवस स्टार्ट झाला आहे. बघूया आजच्या दिवसात काय काय सीन होत आहेत, काय काय कांड होतात, काय काय चांगली गोष्ट होते. बाय आज 8 वाजेपर्यंत आहे, 8 नंतरला आम्ही आहे. बाय चालली आहे गावी, मामाच्या गावी. सो बघू आजचा दिवस कसा आहे. तुम्हाला जे पण असेल ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. बघू शकता माझ्या साल्याने मला टोपी घातली आहे अशा प्रकारे. लग्नाच्या आधीच टोपी घालायला सुरुवात केली. जेठालालचा साला माहिती आहे का तुम्हाला? सुंदर. माझा साला सुंदर आहे, दिसायला सुंदर आहे, बघू शकता. भाई साहब फेसवरनं आणि आमचा सगळा जे पसरलाय आता त्याच्यावरनं समजत असेल. आता 9:15 वाजलेत आणि याच्या आधीचा व्हिडिओ आय थिंक मी म्हणजे याच्या आधी जे बोललोय ती क्लिप 8-8:30च्या दरम्यान काढलेली. 8 पण आय थिंक 8 वाजताच असेल. आणि तेव्हा सीन असा होता की एकदम म्हणजे स्मूथ चाललं होतं. एक ऑर्डर नंतर थोड्या वेळाने ऑर्डर, असं आमच्या गप्पा गोष्टी पण चाललेल्या. आणि आज अनघाला गावी जायचं होतं, सो ती 8:30पर्यंत थांबणार होती, म्हणून ऑलरेडी मी अथर्वला बोलवलेलं. आणि मग 8:30 वाजता पप्पा आले. पप्पा यायच्या आधी 15 मिनिट आधी जवळजवळ मला एकाच टायमाला 7 व्हाईट सॉस पास्ता, तंदूर मॅगी 2-3 होत्या, कोल्ड कॉफी तर म्हणजे आठवत नाही पण बऱ्याच होत्या, म्हणजे 4 फुल अशा बऱ्याच. त्याच्यासोबत पेरी पेरी मॅगी, मंचाव मॅगी, कॉर्न मॅगी, रेड सॉस पास्ता, असे जवळजवळ म्हणजे इकडचा हाफ पेज आणि दुसरा हाफ असे नॉनस्टॉप ऑर्डर आले. आणि त्या 15 मिनिटामध्ये असा गोंधळ झाला, म्हणजे असं वाटत होती की यार एवढं ऑर्डर करू शकतो असे सगळे पॉसिबिलिटी होती. पण असं झालं की एकाच टायमाला जेव्हा असे मल्टिपल ऑर्डर्स येतात ना, त्या टायमाला काहीच नाही करू शकत. म्हणजे 4 इंडक्शन आहेत, 4 इंडक्शन बिझी झाले आणि बोलता बोलता सगळ्या पास्ता संपले सेम मुवमेंटला. म्हणजे ज्या ऑर्डर आले ना त्याच्यामध्येच अर्धाहून जास्त टप होता, तो पूर्ण संपला. त्याच्यानंतरला परत कॉफीच्या ऑर्डर्स ज्या चालू होत्या, एक कॉफीला म्हणजे होल्ड करायला लागलं का, तर जवळजवळ एकाच माणसाचे 4 कोल्ड कॉफी, कोणाचे 5, कोणाचे 6 असे करत करत ऑर्डर्स होत्या. आणि हा सेम सीन गेल्या संडेला झालेला. त्यानंतरला मागचा संडे होता तेव्हा ऑर्डर्स होत्या पण नॉर्मल होत्या. आता आय डोंट नो, मी बघितलं नाही आजचा किती काय झालंय अजून. आता 15-20 मिनिटानंतरला वाइंड अप करायला घेऊ आणि चेक करेल किती धंदा झालाय. 10 नंतरला मी घेतो, तर बघू. एवढा वीक एकदम स्मूथ गेला आणि चांगल्यापैकी धंदा झाला. हा जो गडबडीचा दिवस असतो ना, संडेला होतो, कधी कधी सॅटर्डेला होतो. काय होतं एकाच टायमाला ना 8-8:30चा जो टाइम आहे ना त्याच्यामध्ये बरेच जण ना एकत्रच येतात. म्हणजे एकाच टायमाला वेगवेगळे ऑर्डर्स असतात, त्यामुळे डिले होतो. आणि काही जण तर एकदम असे गॅसवरच असतात की यार झालं का 5 मिनटं पण काही जण थांबत नाही, काही जण समजून घेतात की असं आहे. पण या सगळ्या मुवमेंटमध्ये बोलतात ना की काही जण हायपर होतात, काही जण पेशन्स ठेवतात, पण कोणतरी असे असतात जे आपल्यासाठी येतात, थांबतात. आणि आपल्यासाठी बोलतो ना, जे फॉलोअर्स आहेत त्यातले एक फॉलोअर्स असे होते, त्यांनी आले आम्हाला हे 3 डेअरी मिल्क दिलेत, मला, अनघाला आणि पनूला. तर हे एक मुवमेंट आहे, सिम्पल मुवमेंट आहे, पण कसं आहे की ही घेऊन येणं पण खूप म्हणजे बोलतात ना की खूप वेगळी गोष्ट आहे. की
फक्त फॉलोअर्स करतात ते आपल्याला, आपले व्हिडिओज आवडतात. ते लास्ट टाइम आलेले इकडे आमच्याशी बोलले, तेव्हा मला टाइम होता, मी बाहेर जाऊन त्यांच्याशी बोललो सुद्धा. आज ते पण बिचारे आले, एवढी गडबड चाललेली, त्यांची पण ऑर्डर होती, त्यांना ऑर्डर दिली. त्यांनी जाताना पण चांगलं वाटलं, येऊन खाल्लं वगैरे आणि त्यांनी डेअरी मिल्क दिली. त्याच्यानंतर अजून एक मुवमेंट होता आमच्यासोबत, अजून एक आलेले कस्टमर, त्यांना पण व्हिडिओज वगैरे आवडतात. त्यांनी पण कॉफी पास्ता ट्राय केलं, आवडलं खूप, व्हाईट सॉस आणि पेरी पेरी. त्यांनी सुद्धा आमच्यासोबत दोघांसोबत फोटो काढला, पूर्ण ग्रुपसोबत पण काढला, आमच्या दोघांसोबत पण काढला, नंतर अनघा अथर्व आमच्या चौघांसोबत पण काढला. असे एक मुवमेंट्स आहेत ज्याच्यामुळे असं वाटतं की ठीक आहे चल, ही गडबड झाली पण सार्थक ठरलं. आता बघू अजून काय ऑर्डर्स बघू आल्या तर मॅगीचे आम्ही घेणार 10 मिनिटामध्ये, नाहीतर मग वाइंड अप करू आणि क्लिनिंग करायला घेऊ. पण हे असे सगळे मुवमेंट्स आहेत जे मस्त असतात. फक्त संडेचाच एक दिवस आहे किंवा सॅटर्डे, ज्या दिवशी सुट्टी असते आणि असे जेव्हा मल्टिपल ऑर्डर्स येतात ना, तेव्हा असं वाटतं यार आपलं किचन मोठा का नाही, शॉप मोठा का नाही, कारण का मग थोडं अजून इझी झालं असतं. कारण का या ह्याच्यामध्ये जेव्हा मल्टिपल ऑर्डर्स येतात ना, तर धावपळ नाही करू शकत. थोडी पण चूक झाली तर टेस्टमध्ये किंवा काय ना काय प्रॉब्लेम होऊ शकतो. सो बघू आता पुढचा टाइम कसा जातोय, काय ऑर्डर्स येतात की नाही, काय असेल जे पण असेल मी तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे सांगतो. तुम्ही बघू शकता काउंटरची कशी हालत झाली आहे. आता हे सर्व क्लीन करायचं आहे. प्रणाली आता भांडी धुवायला घेईल आणि सगळ्या ऑर्डर्स कंप्लीट झाल्या आहेत. आपले एक 10-23 झाल्यात. आता पुढे ऑर्डर घेत नाहीत. परत आलेली कॉर्न वगैरेची, पण कॉर्न जेवढे होते तेवढे संपलेत. तर बरेच जण बोलत आहेत की एक्स्ट्रा तुम्ही करा. ऑलरेडी आम्ही एक्स्ट्रा कॉर्न करतो, पण कसं आहे कॉर्न आताच्या गरमीच्यामुळे ना, मध्ये तर आम्ही एकदम जास्त करत होतो, ते लगेच खराब व्हायचे. मग दुसऱ्या दिवशी ते फेकायला लागायचे आणि ते फेकणं ना खूप जीवावर येतं. म्हणजे कोणी खाल्लेलं परवडेल, पण ते फेकायला मनाला लागतं. लॉस तर होतो, पण अन्न फेकणं हे आम्हाला थोडं विचित्र, म्हणजे फिलिंगच ती बेकार वाटते. म्हणून मग आम्ही ठरवलं की सगळ्या गोष्टी ठरवल्या आता की पास्ता 3 किलो करायचा आणि कॉर्न आपली 1 पिशवी आम्ही करतो तसं. अशा प्रकारे ठाडधूड झालं आहे. कॉर्न आपले 3 पिशवी करायच्या. तर ह्या सगळा विषय आहे. तर बघू आता सगळं झालं, आता क्लीन करू आणि मग थोडा वेळ तुमच्याशी बोलू. क्लिनिंग आणि सर्व गोष्टी डन झाल्यात. मला मम्मीने घरी जेवण दिलेलं, तर ते ही ऑर्डर लास्टच्या करत होती तेव्हाच मी जेवलो. आता हिचं जेवण बाकी आहे आणि संडे संपलाय. स्टार्टिंगला खूप मस्त चाललेलं, कस्टमर येत होते, बोलत होते, खात होते. काय माहिती 8:15-8:30ला जसं मी आधी सांगितलं की एवढी गडबड, एवढं ऑर्डर, म्हणजे कळतच नव्हतं कोणाची काय. आणि जसं मी मगाशी सांगितलं की बघतो मी आता धंदा किती झाला, तर या पूर्ण वीकपेक्षा जास्त कमी धंदा आजचा आहे. 2 वीकमधून धंदा आत्ता जास्त कमी आहे, सॉरी, एवढा पूर्ण 14 दिवसांमध्ये. गेल्या संडेला एकदम गडबड झालेली, तेव्हा पण धंदा आजच्यापेक्षा जास्त होता, पण कम्पेअर टू एवढा महिना कमी होता. गेला संडे शांत गेला, पण धंदा चांगला झाला. म्हणजे आपण विचार करतो, मी पण असं बऱ्याच वेळा बघायचो किंवा आम्ही असे पहिलेच असू, आम्हाला असं वाटतंय की आम्हाला रश नको आहे. असं नाही की आम्ही मॅनेज नाही करू शकत, बट प्रॉब्लेम असा होतो की एकाच टायमाला मल्टिपल ऑर्डर्स असतात आणि त्यातले 2-3 कस्टमर असे असतात ज्यांना वाटतं की मुद्दामून डिले करतोय का किंवा आमचंच का नाही देत आहे. आता कधी कधी काय होतं की समजा मला प्रणाली आली आहे, प्रणाली एक कस्टमर आहे, प्रणाली आली आणि तिने मला चीज कॉर्न पास्ताची ऑर्डर दिली आहे, ठीक आहे. आता सेम मुवमेंटला प्रणालीच्या बाजूला अजून एक पर्सन उभी आहे, तिने मला कोल्ड कॉफीची ऑर्डर दिली आहे. आता कोल्ड कॉफी तर माझ्याकडे रेडी असते, म्हणजे मी फटकन तिची कोल्ड कॉफी मी देऊ शकतो. आता प्रणालीचं काय माइंडसेट आहे की यार हिला पहिला का दिलं, मी पहिला आलेली. म्हणजे असे पण कस्टमर आहेत. तर त्यांना सर्वांना सांगायचं आहे, कुठलाही बिझनेस ओनर मुद्दामून तुमच्या ऑर्डर डिले करणार नाही. म्हणजे ॲज अ फूड बिझनेस सगळ्यांना असं वाटतं की क्विक सर्व्हिस द्यावी, प्रत्येका ओनरला असंच वाटतं की क्विक सर्व्हिस द्यावी, कस्टमर सॅटिस्फाय होऊन जावा, प्रत्येक कस्टमर सॅटिस्फाईड होऊन जावं, असंच त्याचं क्विक सर्व्हिस दिली तरच जसं कस्टमर सॅटिस्फाईड होतो. फूड क्वालिटी चांगली पाहिजे आणि फूड क्वालिटी चांगली ठेवण्यासाठी आम्हाला पण तिकडे लक्ष द्यायला पाहिजे. आता बरेच जण एवढे असे असतात की अरे माझं झालं का. काही जण तर लिटरली कालचं असं एक होतं की एकाने मला प्लेन मॅगीची ऑर्डर दिली. शपथ सांगतो मी ना त्याची ऑर्डर लिहिली आहे. मला टाइम पण मी मुद्दामून, म्हणजे काय माहिती, मला तेव्हा टाइम मी बघितला 6:30 अशी झालेली. 5 मिनिटाच्या आतमध्ये मला त्यांनी परत विचारलं मॅगी झाली काय. अरे मी बोललो ऑर्डर लिहिली आहे मी, आत्ता कुठे मी इंडक्शन ऑन केलं, ती कैचीने कापतो आणि एवढं लवकर कसं एक्सपेक्ट, 5 मिनिटं पण नसतील झाली. आम्ही त्याला बोललो दादा अरे यार ती बॉईल तरी झाली पाहिजे. बोलतो अरे हां सॉरी. म्हणजे असे पण आहेत यार. म्हणजे आम्हाला तेच सांगायचं, कुठला पण कस्टमर असू दे समजून घ्या की मुद्दामून कोण डिले करत नाही. प्रत्येकाला आतमध्ये ते बॉईल टाईम आहे, सगळ्या गोष्टी आहेत. सो प्लीज तुम्ही येताय, एवढं लांबून येताय तर
पेशन्स ठेवा आणि एन्जॉय करा फूड. आणि संडेला मेन सॅटर्डे संडेला जर कोण येत आहे तर प्लीज टाईम काढून या संध्याकाळी. काय होत आहे की आता स्टार्टिंगला 8 वाजेपर्यंत तर असं होत होतं की बरेच जण अरे झाली पण मग अजून एक काम करा ना, हे पण करा ते पण करा, असे म्हणजे ऑर्डर्स एक एक एक्स्ट्रा देत होत्या. म्हणजे एक मॅगीची ऑर्डर खाल्ली तर त्यांना असं वाटायचं अरे हा चल अजून टाइम आहे, अरे ह्यांनी फटकन दिली मग अजून एक खायचे. आम्हाला पण ते बरं वाटतं की यार कस्टमर 4-5 गोष्टी बोलतात ना की ट्राय करून जातोय, त्याला आवडतंय. तर हा मुवमेंट झाला, हे सगळं झालं. याच्यानंतरला मग आम्ही ठरवलं की आता 8-8:30 झाले तेव्हा आम्हाला वाटलं आता पास्ता राहील वगैरे, पण अचानक अर्धा तासामध्ये जो काय गेम झाला तो खूप मोठा झाला. आणि त्यामध्येच अनघा आज गावी जाणार होती, सो तिला निघायचं होतं. तिची ट्रेन आहे, तिला मम्मी कॉल करते की ये लवकर. मग पप्पांना मी कॉल केला, मग ते आले. मग तिला अनघाला आम्ही घरी पाठवलं. मग मी प्रणाली आणि अथर्व आम्ही तिघांनी मॅनेज केलं फटाफट. सगळे जे पण ऑर्डर्स होते दिले. लास्टचे 2-3 कस्टमर होते त्यांना पास्ता नाही भेटला, बाकी जेवढे आले त्या सगळ्यांना पास्ता भेटला. आणि त्यामध्येच बोलतात ना की चला या सगळ्या गडबडीमध्ये मूड ऑफ होतो आमचा सुद्धा, कारण का आपण आपलं बेस्ट देतोय पण नकळत का होईना, चुकून का होईना, किंवा ती सिच्युएशन असते त्याच्यामध्ये डिले होतो आणि कस्टमरला राग येतो की अरे यार हे लोक डिले करतात. बट समजून घ्या तुम्ही पण बोलतात ना सगळ्या मुवमेंटमध्ये, सगळ्या गोंधळामध्ये काहीतरी मुवमेंट्स डेली असे आमच्यासोबत होतात, त्यांच्यामुळे असं वाटतं की नाही यार आपण करू शकतो. त्याच्यामधलाच पहिला मुवमेंट असा होता की एक कस्टमर आले, जे याच्या आधी पण आमच्याकडे आलेले दादा आहेत, ते ठाण्याला राहतात. तर त्यांनी आमच्या यूट्यूब चॅनलला ते बघतात व्हिडिओ, तर त्यांनी आमच्यासाठी डायरी मिक्स आणलेला मी मगाशी दाखवलं. तर यार बघा तो एक मुवमेंट होता. त्याच्यानंतरला दुसरा मुवमेंट असा होता की एक कस्टमर आलेले, त्यांना आमचं फूड क्वालिटी खूप आवडली आणि ते आमचे व्हिडिओज खूप बघतात. त्यांनी सुद्धा आमच्यासोबत फोटो काढला. आणि जसं मी तुम्हाला सांगतो, फोटो जर आमच्यासोबत कोण काढत असेल ना, आम्हाला पण खूप वेगळी वाईब येते की सिरियसली म्हणजे तो मुवमेंट खूप भारी असतो. तुम्ही पण एक विचार करा की कोणतरी आपल्या कामामुळे आपल्यासोबत फोटो काढते, तर खूप चांगली गोष्ट आहे. आपल्याला पण आवडते, एक आपुलकी वाटते. आणि त्याचसोबत तिसरी मुवमेंट असा होता की एक कस्टमरनी असं ठरवलेलं की तो जेव्हा बाईक घेणार तेव्हा बाईकची ज्याची पार्टी असेल ती आमच्या शॉपवर देणार. आणि खरंच ते 6 फ्रेंड आलेले, त्यांनी लास्टला त्यांचीच ऑर्डर्स होत्या. त्यांनी मस्तपैकी पास्ता त्यांना एकच भेटला आणि मॅगी घेतली. त्याच्यामध्ये त्यांना बहुतेक ठेचा मॅगी खूप आवडलेली, त्यांनी रिपीट ऑर्डर दिली. कारण की तेव्हा रश नसतो, जसं मी सांगितलं की रश नसेल तर कस्टमर कसा आहे तो खायला येतोय आणि त्याला टाइम भेटतोय. सगळं मी हे दोघांसाठी सांगतोय, नवीन बिझनेस चालू करतात त्यांच्यासाठी सुद्धा आणि कस्टमरसाठी सुद्धा, आणि जे ऑलरेडी बिझनेस करतात त्यांना तरी गोष्टी माहितीच असेल. तर हा मोमेंट होता की ते आले, मग आम्हाला सांगितलं की आवडलं तुमचं, खूप खूप दिवसापासून इच्छा होती. आणि मग त्यांनी बाईक घेतलेली, आम्ही पण कॉंग्रॅच्युलेशन केलं. आमच्याकडनं असं ते किटकॅट काय नव्हतं, तर एक छोटं मुवमेंट आमच्याकडनं त्यांना एक आठवणीत राहावं म्हणून आम्ही किटकॅट दिली. त्यांना सुद्धा बरं वाटलं. त्यांना बोललो आम्ही की गुगल रिव्ह्यू द्या, तर त्यांनी चौघांनी आम्हाला 5 स्टार रेटिंग दिली. या सगळ्या गोष्टीमधून पण कोणतरी आहेत जे समजून घेतात, जे पेशन्स ठेवतात आणि आपल्या कामाला एक शाबासकी किंवा फळ भेटत. हा म्हणजे आपल्या कामाचं एक फळ भेटतंय असं एक बोलू शकतो. तर हा सगळा असा एक दिवस होता. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आता आम्ही दोघं जातो, हिला भूक लागली असेल, लवकर घरी पोचतो आणि बघू उद्याचा कसा दिवस जातोय. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.